महाराष्ट्र कर्नाटक सीमा विवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. कालच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर एक विधान केलं. महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे यांनी एक विधान केलंय आणि त्यांना पलटवार म्हणून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनीही काही स्टेटमेंट्स केलेत आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमने सामने आलेत अशा स्वरूपाच्या बातम्या कन्नड माध्यमांमध्ये छापून आलेल्या आहेत आणि महाराष्ट्रातही याविषयीच्या बातम्या झाल्या. अर्थातच आज हा सीमा विवाद पूर्णतः इररिलेव्हंट होत असताना सुद्धा अशा प्रकारे उकरून काढण्याचं कारण काय याचं विश्लेषण करण्यासाठी नमस्कार, मी सोमेश कोलगे. माझ्या युट्यूबवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्या आधीच्या म्हणजे आमच्या आधीच्या पिढीने महाराष्ट्र कर्नाटक सीमा विवाद अनुभवलाय. त्यासाठी चालणारी आंदोलनं, सत्याग्रह, मग इथून मराठी माणसं कर्नाटकमध्ये घुसली, मग त्यांना तिथे अटक झाली, अशा स्वरूपाच्या बातम्या आणि एकूणच तो सगळा थरार, राजकीय थरार नाट्य आपण सगळ्यांनी अनुभवली असतील. आमच्या पिढीने सुदैवानी किंवा दुर्दैवानी महाराष्ट्र कर्नाटक सीमा विवाद तितका अनुभवलेला नसला तरी सुद्धा अगदी लहान असताना म्हणजे शाळेत जाण्याच्याही पूर्वी आम्ही कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमा विवादासंदर्भात मग आम्ही बेळगाव घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही, अशा स्वरूपाची विधानं किंवा महाजन आयोगाचा अहवाल आम्ही स्वीकारणार नाही असं अधूनमधून शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे आणि त्याविषयीची बातम्या किंवा त्याविषयीचं वृत्तांकन आम्ही त्यावेळी ऐकलंय, म्हणजे मी अगदी लहान असताना. आणि प्रत्यक्षात काही सत्याग्रह किंवा आंदोलनं फार मोठ्या प्रमाणावर आमच्या पिढीने पाहिलेली नाहीत. या आधीच्या पिढीने मात्र त्यासाठीची मोठी मोठी आंदोलनं पाहिली. स्वाभाविक, ज्यावेळी भाषावर प्रांतरचना देशात झाली तेव्हा सीमावर्ती भागातील अनेक गावांमध्ये, केवळ महाराष्ट्र कर्नाटकचा विषय नाही तर सीमावर्ती भागातील अनेक गावांसमोर हा प्रश्न होता. कारण भाषेच्या आधारावर जर राज्य निर्माण केलं जात असेल तर मग जे सीमा भागात राहणारे लोक आहेत त्यामध्ये स्वाभाविक तिकडची भाषा बोलू शकणारे आणि इकडची भाषा बोलू शकणारे असे दोन्ही प्रकारचे लोक असतात आणि दोन्ही भाषा येतात आणि त्या बोलू शकतात, समजतात, लिहिता येतात असेही लोक असतात. पण त्या काळी जो स्वाभाविक व्यावहारिक प्रश्न, जो भाषा म्हणजे ज्याचं भाषेवर भाषिक अस्मिता म्हणून प्रेम नाही पण त्याच्यासमोर एक भाषेच्या अनुषंगाने जो व्यावहारिक प्रश्न उभा राहत असे तो सरकारी नोकऱ्यांचा आणि रोजगारांचा असायचा. म्हणजे जेव्हा हिंदीलाही दक्षिणेतून विरोध झाला तेव्हा दक्षिणेतील बहुतांशी आंदोलन करणाऱ्या तरुणांचं म्हणणं असायचं की तुम्ही हिंदी राष्ट्रीय भाषा करता, तर तुम्ही हिंदीला राष्ट्रीय भाषा केलीत तर युपीएससीच्या परीक्षा हिंदीतून होतील, केंद्र सरकारच्या सगळ्या परीक्षा हिंदीतून होतील, आम्ही परीक्षा कशा द्यायच्या आणि आम्ही सरकारी नोकऱ्या कशा मिळवायच्या. त्यामुळे नोकऱ्या, रोजगार, उद्योगधंदे हे व्यावहारिक प्रश्न हे संबंधित आंदोलन करणाऱ्या माणसासमोर असतात. ते अस्मितेचे प्रश्न फार कमी होते. त्यानंतर यामध्ये अस्मितेचं राजकारण करणाऱ्यांची एंट्री होते आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र कर्नाटक सीमा विवादामध्ये सुद्धा त्यावेळी शिवसेनेने भूमिका घेतल्या. मराठी एकीकरण समिती, पूर्वी त्याला महाराष्ट्र एकीकरण समिती नाव होतं, आता मराठी एकीकरण समिती म्हणतात, त्या मराठी एकीकरण समितीनेही या अनुषंगाने बेळगाव आणि त्या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलनं करणं आणि मग स्वाभाविक इकडची अस्मिता उभी राहिली की मग त्याला प्रतिवाद म्हणून तिथून समोरूनही एक दुसरी अस्मिता उभी राहते. आपल्या राष्ट्रीय ऐक्याच्या दृष्टीने आणि हिंदू समाजाच्या एकूण एकीच्या दृष्टीने अशा स्वरूपाचे विवाद आणि वाद हे अत्यंत दुर्दैवी होते. पण त्यामध्ये सुद्धा मग नंतर कर्नाटकच्या राज्यांनी भूमिका घेतली की ठीक आहे, आम्ही बेळगाव आणि त्या भागामध्ये मराठी, कन्नड आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांचा उपयोग होईल अशा स्वरूपाचे वगैरे प्रयत्न झाले आणि आजही तिथे अशा तिन्ही भाषांचा उपयोग होतो. पण आज हा कर्नाटक महाराष्ट्र विवाद उकरून काढण्याचं कारण काय? महाराष्ट्र सरकारने याविषयी एक समिती बनवली आणि त्या समितीच्या बैठकीनंतर जे काही विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं त्यानंतर हा वाद जन्माला आलाय. माझ्यासमोर जो प्रश्न दिसतो तो असा की कर्नाटकच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि या विषयावर अजित पवारही बोलले राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आणि शिव उबाठा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, या गटाचे उद्धव ठाकरे खुद्द या प्रश्नावर बोललेत. सामनाने तर आज त्या विषयावर अग्रलेख लिहिलाय आणि बोंबई हे बेळगावच्या छातीवर पाय ठेवून महाराष्ट्रात घुसू पाहत आहेत असं अगदी युद्धजन्य वर्णन या सगळ्या विषयांचं केलेलं आहे. त्या सामनाने ही भूमिका घेतली आहे. पण यात आपल्याला एक पक्ष शांत दिसतो, तो म्हणजे काँग्रेस सारखा पक्ष. आणि ही काँग्रेस आणि या काँग्रेसचे कर्नाटक मधील नेते काल असं म्हणत होते
की तुम्ही महत्वाच्या रोजगार आणि इतर विषयांवर चर्चा करा, तुम्ही हा महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमा विवादाचा वाद का उकरून काढताय, असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी कर्नाटकमधील केलेला आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला या प्रकरणी भूमिका घेणं हे अपरिहार्य आहे, कारण जर त्यांनी ती भूमिका घेतली नाही तर मराठी अस्मितेचे आम्ही रखवालदार आहोत हे म्हणण्याचा अधिकार शिवसेना उद्धव गटाकडे राहणार नाही, आणि म्हणून त्यांनी भूमिका घेतली. पण यात काँग्रेसचे नेते मात्र आपल्याला महाराष्ट्रातले शांत दिसतात आणि कर्नाटकमधलेही काँग्रेसचे नेते शांत दिसतात. त्याचं कारण काँग्रेसच्या नेत्यांना हा वाद सोयीचा नाही. जर सीमावर्ती भागातील कन्नड भाषिक अस्मिता आणि कन्नड भाषिक अस्मितेला जर आपल्या जवळ ओढण्यामध्ये कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री यशस्वी झाले तर भाजपला कर्नाटकच्या निवडणुकांमध्ये प्रचंड फायदा होऊ शकतो. आता राहिला मुद्दा महाराष्ट्राचा, तर महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार करताना आपल्याला सर्वांना माहिती आहे की शिवसेनेचं पहिलं आंदोलन हे उठाव लुंगी आणि बजाव पुंगी असं होतं. शिवसेनेने सुरुवातीला कन्नड किंवा साऊथ म्हणजे ज्या दक्षिण भारतातील लोकांच्या विरोधात आंदोलनं केली आणि मुंबईवर यांचा कब्जा केला जातोय, मुंबई हे आपल्या ताब्यात घेत आहेत अशा स्वरूपाचं मराठी माणसाच्या मनामध्ये पेरून त्यानंतर दक्षिण भारतातील लोकांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलनं ही शिवसेनेने केली. त्यांच्या इडली वड्याच्या गाड्या उधळून लावणं, त्यांना इथून पळवून लावणं, त्यांच्या विरोधात हिंसाचार घडवणं असे प्रकार हे तेव्हा शिवसेनेने सुरुवातीच्या काळात केले. आणि त्यामुळे शिवसेनेच्या या सगळ्या प्रकारांमुळे इतर राज्यांमध्ये महाराष्ट्राविरोधातील अस्मिता जन्माला आली असेल तर त्याबद्दल काही शंका असण्याचं कारण नाही. आणि मग त्याचा फायदा हा त्यावेळी अनेक इतर राज्यांमधीलही त्या प्रांतिक भाषिक अस्मितेच्या नेत्यांनी घेतला. जसा लालू प्रसाद यादव यांनी बिहारमध्ये त्या विषयाचा फायदा घेतला की बघा महाराष्ट्रात शिवसेना ही मराठी माणसाचं राजकारण करून तिथल्या बिहारी माणसाला मारते आणि मग मी इकडे तुमचा बिहारी लोकांचा नेता म्हणून मला निवडून द्या, मी बाळासाहेबांना जशाच तसं उत्तर देणारा माणूस म्हणून माझ्या पाठीशी तुम्ही उभे राहा, असं लालू प्रसाद यादव बिहारमध्ये सांगायचे. उत्तर प्रदेशामध्ये मुलायम सिंग यादव तसं सांगायचे आणि महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे या सगळ्या राज्यांच्या विरोधात भूमिका घ्यायचे आणि इथल्या मराठी माणसाला सांगायचे की तुम्ही मला निवडून द्या. या सगळ्यामध्ये गोची होते ती राष्ट्रीय पक्षांची होते, कारण काँग्रेस सारख्या पक्षाला महाराष्ट्रातही मतांचा जोगवा मागायचा असतो आणि त्यांना बिहार आणि उत्तर प्रदेशातही मतांची भीक मागायची असते. त्यामुळे त्यांना भूमिका घेत असताना मात्र अशा प्रकारे एकाच भाषेची एकाच प्रांताची भूमिका घेऊन जमत नाही. आणि तेच आपल्याला कर्नाटक महाराष्ट्र सीमा विवादाच्या निमित्तानेही दिसतंय. मला आठवतं की महाराष्ट्र आणि कर्नाटकचा जो विवाद आहे तो आजच्या पिढीच्या दृष्टीने रिलेव्हंट राहिलेला नाही, असं ज्यावेळी मी म्हणतो ते फार जबाबदारीने म्हणतो. त्याचं कारण जगातील 5 नंबरचं IT हब म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड इंडस्ट्रीज या बंगळुरूमध्ये आहेत आणि त्या बँगलोरमध्ये असंख्य मराठी सॉफ्टवेअर इंजिनियर, IT इंजिनियर, कम्प्युटर इंजिनियर्स आजही नोकऱ्या करतात. मग आता संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे काय म्हणणार, तर बेंगलोरही महाराष्ट्राला जोडायचं का? किंवा जर इकडे तुम्ही कर्नाटक किंवा कन्नड भाषिकांना विरोध करायचं म्हटलं तर मग तिथे काम करत असणाऱ्या मराठी माणसाने काय करायचं? त्यामुळे आज जसा काळ बदलला, सरकारी नोकऱ्या या मुळातच कमी झाल्या खासगीकरणानंतर, आणि सरकारी नोकऱ्या कमी झाल्या तसे भाषेचे विषय आणि भाषेचे प्रश्न हे मागे पडायला लागले, कारण त्यातली जी व्यवहार्यता होती ती संपली, अस्मिता राहिली. आता अस्मितेसाठी लढलं पाहिजे तर 100% लढलं पाहिजे, पण तसं अस्मितेसाठी लढत असताना महाराष्ट्रात जर बेळगावला किंवा कारवारला घ्यायचं असेल तर त्याला जोडायचं कुठे, हा प्रश्न आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या मुंबईला बेळगाव जोडायचं का पश्चिम महाराष्ट्राच्या पुण्याला आणि बारामतीला बेळगाव जोडायचं? त्याचं कारण राष्ट्रवादी काँग्रेससाठी पश्चिम महाराष्ट्रातले 3.5-4 जिल्हे आणि शिवसेनेसाठी मुंबई आणि ठाणे याच्या पलीकडच्या महाराष्ट्रासाठी त्यांनी कधी काही केलंय असं दिसलंच नाही आजपर्यंत इतिहासात. आणि महाराष्ट्रात असलेल्या मराठवाड्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ स्थापन करा, विदर्भासाठी वेगळं वैधानिक विकास मंडळ स्थापन करा, अशा स्वरूपाची वेळ ही महाराष्ट्रावर आली आहे. आणि विदर्भातल्या अनेक लोकांनी तर विदर्भ स्वतंत्र करा, महाराष्ट्रात तो नको, अशा स्वरूपाचं आंदोलन अनेक वर्षांपासून केलं. आणि प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने जर विदर्भ वेगळा होत असला तर त्या निमित्ताने विदर्भाचा विकास तरी होऊ शकतो, कारण मुंबई आणि पुण्यासारखी शहरं ज्या राज्यामध्ये आहेत तिथे सगळा विकास, सगळी डेव्हलपमेंट ही मुंबई केंद्रित राहते.
पुणे केंद्रित राहते. सोलापूरमध्ये काय करायचं त्याबद्दल बारामतीच्या शरद पवारांना काही घेणं देणं नसतं. किंवा मग पुण्याच्या अजित पवारांना, पिंपरी चिंचवडच्या अजित पवारांना विदर्भातल्या कुठल्या जिल्ह्यासाठी विकासाचा निधी द्यायचा असतो या विषयाबद्दल त्यांना ते गरजेचं वाटत नाही. कारण त्यांच्या दृष्टीने आमचे आमदार जिथून निवडून येतात, आमचे मतदार जिथे राहतात त्यांना पाणी देणं, त्यांचे प्रश्न सोडवणं, मग त्यासाठी हवं तर महाराष्ट्रातील इतर प्रांतातलं पाणी पळवणं हे योग्य आहे, ते बरोबर आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातीलच सगळ्या जनतेसोबत जे राज्यकर्ते न्याय करू शकले नाहीत त्यांनी बेळगाव आणि कारवारवर दावा ठोकणं कितपत योग्य आहे. आणि यातली व्यवहार शून्यता ही सीमा भागातील मराठी माणसाच्याही लक्षात आली. म्हणून ज्या महाराष्ट्र एकीकरण समितीला एकेकाळी 7 आमदार निवडून यायचे, किंवा ज्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगाव महानगरपालिकेत दगड जरी उभा केला तरी महाराष्ट्र एकीकरण समितीचा, मराठी एकीकरण समितीचा दगड सुद्धा निवडून येईल अशी परिस्थिती होती, त्यांना 1999 नंतर आपण सातत्याने पाहतोय पराभव सहन करावा लागलाय. आणि यावेळेसच्या 2021च्या निवडणुकांमध्ये तर त्या संजय राऊतांनी मोठा रोड शो वगैरे केला बेळगावमध्ये, आणि त्यानंतरही मराठी एकीकरण समितीचा धुव्वा उडालाय. भाजपने तिथे 31 जागा निवडून आणून बेळगाव महानगरपालिकेत आपली सत्ता प्रस्थापित केली. आणि बेळगाव महानगरपालिकेत भाजपच्या तिकिटावर निवडून येणारे सर्वाधिक उमेदवार मराठीच आहेत. त्यामुळे मराठी माणूस ज्या प्रश्नांची उत्तरं शोधतोय ते प्रश्न आता तरी शिवसेनेला, राष्ट्रवादीला लक्षात येणार का? एक सापळा तुमच्या समोर बसवराज बोम्मई किंवा देवेंद्र फडणवीसांनी तयार केला आणि त्या ट्रॅपमध्ये आज उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अजित पवार सगळे अडकलेले दिसत आहेत आणि त्यांनी काँग्रेसचे वांदे करून टाकलेत. पण महाराष्ट्राचा मराठी माणूस किंवा सीमावर्ती भागातील मराठी माणूस त्याला नेमकं काय हवंय या प्रश्नाचं उत्तर कधीतरी आपण शोधणार आहे का शांततेने? कारण तो काळ आता गेला. 2 राज्यांचे सीमा असावेत आणि त्या सीमेवरून विवाद असावेत, हा काळच आता राहिला नाही. आता फार्मसीतल्या कितीतरी मराठी मुलं ही फार्मा इंडस्ट्री वडोदराला, गुजरातमध्ये, तर तिथे नोकऱ्या करतात. आता अनेक नव्या इंडस्ट्रीज या नोएडा भागामध्ये जात आहेत, तर तिथेही मराठी माणूस नोकरीला जाणार आहे. बेंगलोर सारख्या भागामध्ये मराठी माणसं IT कंपन्यांमध्ये काम करतात. मगाशीच आपण हा विषय घेतला होता. त्यामुळे आत्ताचं जग हे पूर्ण बदललंय आणि हे सीमा विवाद, सीमा भागातील विवाद हे आता इररिलेव्हंट होत आहेत. आजही मी मराठी माध्यमांवर 2-3 बातम्या पाहत होतो, त्यावेळी त्या बातम्यांमध्ये वाक्य असायचं की कर्नाटकच्या सरकारने मात्र मराठी माणसाची अवहेलना केली, कर्नाटकच्या सरकारने तिथल्या मराठी माणसावर अत्याचार केले. ही वाक्य मराठी टीव्ही माध्यमांमध्ये आज मी ऐकली. मी म्हटलं की अत्याचार म्हणजे नेमके कसे अत्याचार केले? बलुचिस्तानातील मुसलमानांवर ज्या पद्धतीने पाकिस्तान अत्याचार करतात त्याला अत्याचार म्हणतात. कर्नाटकच्या राज्य सरकारांनी काय केलं तसे अत्याचार करणं हे कर्नाटक सोडा कुठल्याच राज्याला शक्य नाही, कारण आपण एका स्वतंत्र लोकशाही असलेल्या देशात राहतो. पण महाराष्ट्राच्या अस्मितेला फुंकर घालण्यासाठी आणि ती अस्मिता पुन्हा एकदा पेटवण्यासाठी जे प्रयत्न उद्धव ठाकरे करतायत त्या प्रयत्नांना यश का येत नाही, तर ते यश न येण्यामागचं कारण हे आहे. आता त्यामध्येही बिदर सारख्या भागाचा प्रश्न आणि विषय ज्यावेळी निघतो, बिदर मधली जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे, तिथे 40% लोकसंख्या मुस्लिम मतदारांची आहे. तिथे मुस्लिम मूलतत्ववाद्यांनी हैदोस घातला होता नुपूर शर्मा आणि त्यानंतरच्या प्रकरणांमध्ये, त्या टिपू सुलतान आणि इतर प्रकरणांमधून. तिथले जे वाद आहेत त्या वादांवरचं उत्तर कोणाकडे आहे? ते संजय राऊतांकडे नाही. एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आणि मराठी अशा दोघांचं कॉम्बिनेशन असल्यामुळे त्यातून ते प्रश्न सुटायचे. आता संजय राऊतांचं सेक्युलरिझम आणि मराठी असं जर कॉम्बिनेशन असेल तर त्यामध्ये बिदर सारख्या जो भाग आहे कर्नाटक मधला, ज्यावर महाराष्ट्राला दावा ठोकायचा आहे किंवा उद्धव ठाकरे आणि संजय राऊतही दावा ठोकतात, त्या बिदर सारख्या भागाचे प्रश्न तुम्ही काय सोडवणार? कारण तिथला मूलभूत प्रश्न हा तर तिथल्या इस्लामिक फंडामेंटलिस्ट फोर्सेसचा आहे आणि त्याचा त्रास हा तिथे रस्त्यावर धंदा करणाऱ्या, नोकरी करणाऱ्या, राहणाऱ्या प्रत्येकाला सहन करावा लागतो. त्या प्रश्नावरचं उत्तर काय? त्या प्रश्नावरचं उत्तर उद्धव ठाकरेंकडेही नाही, त्या प्रश्नावरचं उत्तर संजय राऊतांकडेही नाही. आणि मी म्हणतो की CT रवी हे भाजपचे प्रभारी आहेत महाराष्ट्राचे, जे कर्नाटकमधून निवडून आलेत कितीतरी वेळा, आणि कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे सुद्धा भाजपचे. तर समन्वय करायचा असेल आणि यांना प्रश्न जर त्यातून मध्यम मार्ग काढायचा असेल तर हे दोन्ही नेते आपापसात बसून करू शकतात. ते आज एकमेकांसोबत भांडतात म्हणून त्या भांडणामध्ये तुम्ही कुठे शिरायला जाताय? संजय राऊत आणि उद्धवराव त्यांचं भांडण नाहीच आहे, ते दोन्ही एका पक्षाचे लोक आहेत.
पण या ट्रॅपमध्ये अडकून आपण ज्या मराठी अस्मितेला फुंकर घालण्याचा प्रयत्न करतात ती अस्मिता, त्याचं काय झालं हे 2021च्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल तपासून पहा. तिथे तो कोणी एक शुभम शेळके नावाचा नेता आहे, ज्या नेत्याला सोबत घेऊन संजय राऊतांनी मोठे रोड शो केले, मोठमोठ्या सभा केल्या, ज्याला महाराष्ट्रातील माध्यमांनी भरपूर प्रसिद्धी दिली होती. पण माध्यमांनी प्रसिद्धी दिली म्हणजे मतदार मत देत नाहीत, आणि हे बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत तुम्हाला दिसलंय. मग त्यानंतर राऊत म्हणाले की मराठी एकीकरण समितीमध्ये आपापसात वाद आहेत आणि ते बरोबर काम करत नाहीत, आम्ही शिवसेना म्हणून आता सगळ्या निवडणुका लढणार. मग तुम्ही कर्नाटकची विधानसभा निवडणूकही लढणार का, हा प्रश्न आहे. आणि कर्नाटकची विधानसभा निवडणूक लढत असताना मग तिकडे तुम्ही कोणत्या मुद्द्यावरती प्रचार करणार? कारण सीमावर्ती भागातील मराठी माणसाने आपला मतदार म्हणून किंवा आपला उमेदवार म्हणून आज मराठी एकीकरण समितीला कधीच नाकारलेलं आहे. आणि तिथल्या माणसाला आता भाषिक अस्मिता त्याच्या व्यावहारिक प्रश्नांसमोर महत्वाची वाटत नाहीये. त्यामुळे या सगळ्याचा जर नीट साकल्याने विचार करायचा असेल तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की नव्या जगामध्ये नव्या स्वरूपाच्या आव्हानांचा विचार करत असताना आणि आपल्या देशाची एकता, अखंडत्व या सगळ्या गोष्टींचा विचार करताना अशा स्वरूपाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न व्यावहारिक दृष्टीने सोडवावेत. त्यातील व्यवहार, विकास आणि इतर विषयांचा विचार करून सोडवावेत. मला आठवते जेव्हा मनसेची स्थापना झाली त्यानंतरच्या 3-4 वर्षात राज ठाकरेंनी एक भूमिका घेतली होती की जर तुम्हाला तुमच्या मूलभूत पायाभूत सुविधा मिळत असतील आणि जर तुम्ही सुखी असाल तर आता कर्नाटकातच सुखाने नांदा, अशा स्वरूपाची एक भूमिका राज ठाकरेंनी मनसेच्या स्थापनेनंतर घेतली होती. राज ठाकरेंची ही भूमिका अत्यंत व्यवहार्य होती. त्याचं कारण या मराठी आणि कन्नड वादाला आता कितीही तुम्ही शिळ्याकडीला ऊत आणण्याचे किती प्रयत्न केलेत तरी ते ऊत येणं आता म्हणजे त्या शिळ्याकडीला कड आणणं आता शक्य नाहीये. आणि त्याच वेळी राज ठाकरेंना यातली व्यवहार्यताही कळते की तिथले गावं मग म्हणतात की आम्हाला पाणी पुरवा नाही तर आम्ही कर्नाटकात जातो, मग त्यांना लगेच पाणी पुरवायचं हे महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांचं कंपल्शन होणार. मग ते इकडून काय मिळालं नाही की तिकडच्यांना म्हणतात की आम्ही तिकडून इकडे जातो नाही तर आम्हाला हे द्या. आणि या सगळ्यामध्ये आपण मराठी माणूस महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारे राज्यकर्ते आहोत हे दाखवण्यासाठी ते सगळं पूर्ण करणं हे सगळं महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांचं कंपल्शन होतं. त्यामुळे या दृष्टीने विचार करत असताना जेव्हा राज ठाकरे म्हणाले होते, मलाही ती भूमिका त्यावेळीही पटली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी पुन्हा आपली भूमिका बदलली. शिवसेना भाजपचं सरकार असताना आजपासून 8 वर्षांपूर्वी राज ठाकरे पुन्हा असं म्हणाले की त्या सीमावर्ती भागातील मराठी माणसाचे प्रश्न सोडवा वगैरे. पण मला आठवते की सुरुवातीला जेव्हा मनसे लोकप्रिय पक्ष होता आणि त्यांचे 13 आमदार महाराष्ट्रात निवडून आले होते तेव्हा राज ठाकरेंची भूमिका ही होती की सीमावर्ती भागातील मराठी माणसाने जर तुम्हाला शक्य असेल तर कर्नाटकमध्ये सुखाने नांदा. आणि ही भूमिका मला असं वाटतंय की व्यावहारिक प्रश्नांचा विचार करून या समस्यांवर तोडगा निघाला तर कदाचित दोन्ही भाषांची अस्मिता पेटवून त्यांना आपापसात भिडवणं आणि लढवणं हे सोयीचं नाहीये आणि नव्या जगात ते अत्यंत इररिलेव्हंट आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा. काँग्रेसचं नुकसान होणार आहे असं दिसतंय कर्नाटकच्या निवडणुकांमध्ये, आणि काँग्रेसचं नुकसान झालं तर त्याचा बदला काँग्रेस महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला मुंबई महापालिका किंवा इतर निवडणुकांमध्ये जरूर घेईल आणि शिवसेनेची साथ सोडेल किंवा शिवसेनेला अडचणीत आणणारं राजकारण करेल असं मला दिसतंय. तुम्ही आपली मतं जरूर कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असला तर मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा. आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयावर. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.